जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आजचं महत्त्वाची अपडेट, ऑलरेडी ही अपडेट कालच आलेली आहे। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, नुकतीच आपली रविवारी 22 घटकांसाठी पोलीस शिपाई भरतीचे पेपर झालेले आहे। जेव्हा अपडेट आली तेव्हाच सांगितलं होतं की पहिला रविवार म्हणजे 7 तारखेला शिपाईचे पेपर आणि पुढचा रविवार म्हणजे 14 तारखेला चालकचे पेपर, ज्या ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांचे लेखी पेपर होणार आहे अशी अपडेट आधीच आली होती। पण तेव्हा अफवा म्हणून आपण अशीच उडवून दिली आणि जेव्हा हॉल तिकीट यायला सुरुवात झाली तेव्हा काही मुलं जागी झालेत। तर आता प्लीज असं करू नका, कारण येत्या रविवारी म्हणजे 14 तारखेला चालकचे पेपर आहेत। कुठले मग चालक, सगळे जिल्हे नाही, तर इथं समजून घ्या। सध्या जालनाची अपडेट आलेली आहे, असं एक एक करून एका जिल्ह्याची अपडेट येईल। आपल्यापर्यंत जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। ठीक आहे, तर जालना जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2022-23 याची लेखी परीक्षा अपडेट आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, समोर तुमच्या समोरच आहे जे काही आहे ते। तर बघा, चालक पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी मैदानी चाचणी 24 जून ते 27 जून रोजी पोलीस मुख्यालय जालना येथील कवायत मैदानावर घेण्यात आली होती। सदर मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी मैदानी चाचणीच्या दिवशीच प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच चालक पोलीस शिपाई भरतीसाठी कौशल्य चाचणी घेऊन गुण प्रसिद्धही केलेले आहेत। सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, एनसीसी प्रमाणपत्र इत्यादींबाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तसे त्या कार्यालयास कळविण्याबाबत सुद्धा सूचना देण्यात आलेल्या होत्या। नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकास 10 प्रमाण पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी jalnapolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी आहे ती म्हणजे ज्या उमेदवार यांनी समांतर आरक्षणाबाबतचे मूळ कागदपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र व इतर कागदपत्र सादर केले नाही, त्यांनी सदरचे हमीपत्र व इतर मूळ कागदपत्र 2 दिवसाच्या आतच सादर करावे, अन्यथा आपल्या उमेदवारीबाबत जालना जिल्हा पोलीस योग्य तो निर्णय घेण्यास स्वतंत्र राहील। ज्यांनी हमीपत्र डॉक्युमेंट्स सादर केलेले नाहीये त्यांना 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे। आणि महत्त्वाचे, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार 14 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 11:30 दरम्यान JES कॉलेज, दुर्गामाता मंदिर रोड, जालना, तालुका जिल्हा जालना या ठिकाणी घेण्यात येणार आहे। ही आहे आपली महत्त्वाची अपडेट। येत्या रविवारी 14 तारखेला जालना चालकचा पेपर आहे। अजून बाकीच्या कुठल्या जिल्ह्यांची अपडेट जशी जशी येईल पोहोचवली जाईल, त्यामुळे गाफील राहू नका। जे काही अभ्यासाबाबत मटेरियल हवं आहे ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा, पुरवलं जाईल। ठीक आहे, तर ही अपडेट महत्त्वाची, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद।